याच प्रेमामुळे तुम्हाला आज महाराष्ट्र अगदी प्रेम करतोय. परंतु महाराष्ट्रातून ज्या काही प्रतिक्रिया येतात त्याच्यावर तुमचं नेमकं म्हणणं काय की अगदी देव माणूस किंवा त्याच्यापेक्षाही वरच्या छान छान प्रतिक्रिया आम्ही वाचल्यात किंवा सगळ्यांनी आज महाराष्ट्रामध्ये जो व्हिडिओ जो व्हायरल झालाय त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय त्या महाराष्ट्रातील लोकांसाठी किंवा या प्रेक्षकांसाठी? मी फक्त सर्व महाराष्ट्राला सांगेन की बाबा मी माझं कर्तव्य पार केलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मी ते दिलं ना, मी काय खूप मोठी कामगिरी काय खूप गड जिंकला नाहीये, ते माझं कर्तव्य होतं. त्या ठिकाणची तशी सिच्युएशन नाही पण आजकाल असे लोक सुद्धा भेटत नाहीत, म्हणजे अशी माणसं जे की ज्वेलरीच्या दुकानात एखादा गरीब माणूस गेला तर त्याच्याकडे समजा वेगळ्या नजरेने बघण्याचा प्रयत्न सुद्धा ज्वेलरीचे मालक असे बोलत सुद्धा नाहीत. अशा प्रकारचे मालक सुद्धा असतात. त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामधून एक प्रकारे कौतुकाचं वर्ष होतंय. त्याच्याबद्दल तुमचं नेमकं म्हणणं काय? नाही, बघा तो वेगळा भाग झाला. हा इथे घडलेला प्रसंग असा आहे की तिथे आमचं काम होतं. आम्हाला ते करायला आम्हाला योग्य वाटलं, ते आम्ही केलं. हा, महाराष्ट्रभरातून कमेंट खूप छान येत आहे. इव्हन आमच्या गोपिका ज्वेलरी संभाजीनगर इंस्टाग्राम पेजला एक कमेंट 80,000च्या आसपास आहे. तर तिथे सुद्धा आम्ही पाहतोय वाचतोय ना, तर तिथे आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आशीर्वाद दिलेले. आणि या गोष्टी प्रत्येकाने करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये.